दोन दिवस झालं बघितलं सोशल मीडियावरती आदरणीय आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान ऊर्जास्थान यांच्यावरती झालेली जहरी टीका याचा आम्ही सोमेश्वर पंचक्रोशीच्या वतीने जाहीर निषेध करत आहे। खरं तर आज एक महिला उपमुख्यमंत्री असताना आज ह्या उपमुख्यमंत्र्यांवरती बोलणं अत्यंत चुकीचं आहे। आज ज्यांनी दादांना खुर्ची लावून राजकारण केलं, जे पक्षामध्ये दादांच्या सोबत होते आणि आज तेच दादांनंतर जर एखाद्या महिलेवरती म्हणजे आमच्या प्रेरणास्थानवरती जर असं बोलत असेल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही। म्हणून या महाराष्ट्राचे आणि जबाबदार नेते काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि सपकाळ यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। दिनांक 5 करंजे पूल चौक येथे आम्ही निषेध मोर्चावरती उपस्थित राहिलेलो आहे। हर्षवर्धन सपकाळ व पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसच्या ट्विटर हँडल यावर जे आस्तपार वक्तव्य टाकले गेले त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही इथं करंजे पूल येथे मोर्चाला उपस्थित राहिलेलो आहे। आज काँग्रेस पक्षाला एवढं तरी कळलं पाहिजे होतं, आदरणीय दादा होते म्हणून तुमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेत होता आणि आज तुम्ही दादा गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याच आमच्या वहिनी साहेबांना तुम्ही असं जर वक्तव्य करणार असाल तर आम्ही त्या वक्तव्याची दखल इथं घेऊन आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा करणार। आणि आदरणीय दादांनंतर तुम्ही असं समजू नका की वहिनी आमच्या कमजोर आहेत, तुम्हाला त्याचं उत्तर भविष्यात दिलं जाईल। आज काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात परिस्थिती बघता त्यांनी त्यांचा पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे, दुसऱ्याच्या पक्षावर टीका करण्याचं काम नाही केलं पाहिजे। निषेध आज सोमेश्वर पंचक्रोशीत राष्ट्रवादी पक्षामार्फत निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत। जी सोशल मीडियावर वहिनी साहेबांवर टीका केली, ज्या वहिनी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, तसेच रेकॉर्ड ब्रेक असं मतदान वहिनी साहेबांना आमदारकीला झालं आणि कामाच्या जोरावर त्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम पाहत आले आहेत, त्यांच्यावर अशी टीका करणं म्हणजेच संबंध महिलेवर महाराष्ट्रातील सर्व महिलांवर टीका करणं अशी या ठिकाणी आम्ही मानतो आणि त्याचा जाहीर निषेध या सोमेश्वर पंचक्रोशी मध्ये आम्ही करत आहोत। काँग्रेस मुर्दाबाद। आज आपल्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टीच्या नेत्या तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावरती काँग्रेस पार्टीने अधिकृत पेजवरून जे आक्षेपार्थ गलिच्छ वक्तव्य केले आहे त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज या ठिकाणी निषेध करत आहे। तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे आमचे आदरणीय नेते आहेत खासदार पारदादा पवार यांनी जे सांगितलं होतं की काँग्रेसचा डाऊनफॉल चालू झालाय, अशा वक्तव्यामुळं अशा संस्कृतीमुळं हा काँग्रेसचा या ठिकाणी नक्कीच डाऊनफॉल चालू झाला आहे। याचं मी पारदादांनी केलेलं वक्तव्य याचं मी आता या ठिकाणी नक्कीच समर्थन करतो आणि काँग्रेसने अशी वक्तव्य करणं म्हणजे काँग्रेसच्या उतरती कळा लागली या ठिकाणी असं दिसून येत आहे आणि या ठिकाणी आम्ही वहिनींना केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर सोमेश्वर पंचक्रोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध नोंदवत आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर जे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। ज्या पक्षाची महाराष्ट्रात अस्तित्व शिल्लक राहिलं नाही किंवा देशात त्या पक्षाचं अस्तित्व शिल्लक नाही अशा लोकांनी टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे।